तर पालकची भाजी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाकं मुरडतात. मग जर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने चमचमीत चटपटीत पालक मटारची भाजी एकदा बनवून दिले ना, सगळेच बोटं चाटून पुसून खातील याची मला खात्री आहे. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चमचमीत अशी पालकाच्या भाजीची रेसिपी. बनवायला अगदी सोपी आहे, झटपट तयार होते आणि चवीला म्हटलं तर कमाल लागते. तर चला तर मग आता सुरुवात करूया. तर पालकची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालकाची घेतले. तर पालक स्वच्छ धुवून यामधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. तर पालक हा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि लोह असल्यामुळे हे शरीरासाठी उत्तम भाजी म्हटली जाते. तर इथेच बघा, मी पालक जो आहे तो छान असा बारीक चिरून घेतलाय. तर आता हा जो पालक आहे तो आपण शिजवून घेऊया. तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला हा पालक घालायचा आहे. तर यामध्ये अजिबात फोडणी द्यायची गरज नाही किंवा तेल देखील घालायची गरज नाही. असाच आपण हा पालक शिजवून घेणार आहोत. तर आता पालकचा जो रंग आहे तो असाच टिकून राहण्यासाठी आणि पालकची चव अजून दुप्पट करण्यासाठी यामध्ये मी अगदी पाव चमचा मीठ घालते. त्याचबरोबर अगदी पाव कप इतकं पाणी घालायचं आहे. पाणी जास्त नाही घालायचं कारण पालक अगदी पटकन शिजतो. तर आता 1-2 मिनटं आपण असंच लो टू मिडियम गॅसवरती पालक परतून घ्यायचं आहे. तर जसजसं आपण पालक परतून घेऊ तसं याचं प्रमाण कमी होतं, तुम्ही बघू शकताय. तर आता यावरती झाकण ठेवून पालक मऊ शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, 1-2 ते 3 मिनटामध्येच पालक जो आहे तो अगदी छान मऊ शिजला गेलाय. तर तुम्हाला मी दाखवते देखील बघा. तर याचा देठाकडचा भाग बघायचा, अगदी छान मऊ शिजला गेलाय. तर असाच आपल्याला हा पालक शिजवून घ्यायचा. तर आता लगेच आपण ही जी कढई आहे ती खाली उतरवून घेऊया. तर इथे मी कढई खाली उतरवून घेतले. आता भाजीला छान एकसंधपणा येण्यासाठी आणि छान अगदी चविष्ट होण्यासाठी यामध्ये मी अगदी 1 ते 1.5 चमचा बेसन घालते. आणि आता हे जे बेसन आणि पालक आहे ते आपल्याला छान असं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकता. तर बेसन घातल्यामुळे काय होतं, भाजीला छान एकसंधपणा येतो, दाटसरपणा येतो आणि चवीला देखील अगदी कमाल लागते. तर इथे मी भाजी जी आहे ती छान मॅश करून घेतले. तर आता ही भाजी आहे मी एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते कारण आता याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी देखील देणार आहे. तर याच कढईमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातले जेणेकरून कढईला जी काही भाजी चिकटलेली होती ती देखील यामध्येच जाईल. तर आता याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालू. जिरे चांगले फुलू द्यायचे म्हणजे फोडणीमध्ये फ्लेवर खूप मस्त लागतो. त्याचबरोबर अगदी चिमूटभर हिंग घालायचं. तर त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्याच कट करून घेतल्यात म्हणजे आपल्याला बाजूला काढता येईल. तर आता हा जो कांदा आहे तो आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. तर ही जी भाजी आहे बनवायला अगदी सोपी आहे. अगदी पालक न खाणारे सुद्धा आवडीने पालकाची भाजी खातील याची मला खात्री आहे. तर इथे मी 1-2 मिनटं कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घेतलाय. आता यामध्ये आपल्याला 5 ते 6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि लसूण फक्त अर्धा मिनिटच कांद्यासोबत परतून घ्यायचा. हलकासा अर्धा कच्चाच लसूण ठेवायचा. तर लसूण देखील मी कांद्यासोबत छान परतून घेतलाय. आता लगेच आपण यामध्ये 1 छोटा टोमॅटो अगदी बारीक असा चिरून घालायचा. त्याचबरोबर टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी इथे मी आत्ताच चवीपुरतं मीठ देखील घातलंय. तर आता टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा. तर या पालकाच्या भाजीमध्ये टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल. तर इथे मी टोमॅटो देखील छान मऊ करून घेतलाय. आता यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं ताजं मटर घालायचं आहे. तर जर तुमच्याकडे ताजं मटर नसेल तर फ्रोझन मटर देखील इथे वापरू शकता.
तर आता मटर देखील मी व्यवस्थित एकदा चांगलं मिक्स करून घेतलंय. आता यावरती झाकण ठेवून फक्त 1-2 मिनटं याची वाफ काढून घेऊ. तर इथे बघा, याला वाफ काढून घेतल्यामुळे मटर अगदी छान मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करू. त्यामध्ये इथे मी 1 छोटा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट. तर हे जे तिखट आहे ते अजिबात जास्त तिखट नाही, फक्त मी रंगासाठी वापरते. त्याचबरोबर 1 चमचा अगदी गच्च भरून कांदा लसूण मसाला घालते. तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता. तर आता हे जे मसाले आहेत ते आपण एक अर्धा मिनटं असेच परतून घेऊ, म्हणजे मसाल्याचा जो कच्चापणा आहे तो कमी होईल. तर मसाले परतून घेतले की यामध्ये अगदी 2 ते 3 छोटे चमचे पाणी घालायचं, म्हणजे मसाले छान परतले जातात आणि अगदी छान शिजले देखील जातात. तर हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं. तर इथे बघा, यामधलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि अगदी छान तेल देखील सुटलं गेलंय. आता यामध्ये आपण जी भाजी मॅश करून घेतलेली ती घालू आणि हे देखील या मसाल्यासोबत एकदा मिक्स करून घेऊया. तर ही भाजी जी आहे ती मला थोडीशी घट्टसर वाटते, म्हणून मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी घालते. तर ज्या ताटामध्ये आपण भाजी काढून घेतलेली त्याच ताटामध्ये मी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे ताटाला जी काही भाजी चिकटलेली ती देखील वाया जाणार नाही. तर पाणी घातल्यानंतर एकदा ही भाजी हलवून घ्यायची. तर आज आपण ही जी पालकची भाजी आहे ती अगदी चटपटीत बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी अगदी छोटीशी चिंचेचा तुकडा घातला आहे. त्याचबरोबर अगदी थोडासा यामध्ये गूळ घालायचा. तर असं चिंच गूळ घातलं ना, भाजीची चव मस्त लागते आणि अगदी चटपटीत लागते. तर आता यावरती झाकण ठेवून फक्त 1-2 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊ. तर इथे आपली ही चटपटीत चमचमीत अशी पालक मटारची भाजी तयार झालेली आहे. काय रंग सुरेख आलाय, परफेक्ट टेक्स्चर आलंय आणि मटार घातल्यामुळे ना ह्या भाजीची चव अजून दुप्पट झाले. तर अगदी पालक न खाणारे सुद्धा आवडीने ही भाजी खातील. तर गरमागरम नान, फुलके, चपातीसोबत, भातासोबत अगदी मस्त लागते ही भाजी. तर आता ही गरमागरम भाजी आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. तुम्हाला जर माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. त्या देखील रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि या पद्धतीने ही पालक मटारची भाजी एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.